धनंजय मुंडे यांचं मंत्री जे खातं होतं तेच खातं त्यांना भेटण्याची शक्यता आहे. कदाचित उद्या चालून ते बीडचे पालकमंत्री होऊ शकतात. ते दोघं काय ते एकच माळीचे मणी असल्यासारखे, त्यात काय फरक नाही ना. कारण अजितदादांना जातीवादी लोक पोसायची सवय लागली आणि अजितदादांनी जवळपास शिक्का मोडला होता ते की भंगार लोक जवळ करायचे, बंद करायचं, हे अजितदादांनी जवळपास मोडून काढलं होतं. परंतु अजितदादांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं की मी गुंड लोकांना, जातीवादी पसरवणाऱ्या लोकांनाच जवळ करणार आणि त्यांनाच बळ देणार, मराठ्या फिराट्याचं मला देणं घेणं नाही, याच्यावर एकदा अजितदादांनी शिक्कामोर्तब केलं असं वाटतंय. आता नसता पुढच्या काळात का होईना अजितदादाच्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी अजितदादाची कान उघडणी करणं गरजेचं आहे की लेकरा बाळाच्या अन्नात माती कालवणारा हा माणूस, याला तुम्ही पोसू नका. ह्यो त्रास होतोय नंतर, कारण ह्यो फडणवीस साहेबाला पण त्रास होतो, ह्यो अजितदादाला पण होतो आणि शिंदे साहेबाला पण त्रास होतो. ही सगळ्यांना त्रास होतो, मंत्र्याला सुद्धा. आणि सामान्य लोकात, ओबीसीत, मराठ्यात वाद लावायचा सगळ्यात मोठा महाशत्रू जर कोण असत, विचारानं बरबाटल्याला नीच विचाराचा माणूस असेल तर तो छगन भुजबळ. असल्याला मंत्रिपद देऊन अजितदादांनी पायावर दगड पाडून घेऊ नये. अजितदादाची जीवनातली खूप मोठी चूक असणार आहे. हो, याची किंमत अजितदादांना खूप मोठी मोजावी लागणार आहे. नसता सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी अजितदादाच्या त्यांची कान उघडणी करणं अजितदादाची खूप गरजेचं आहे. आम्हाला अपेक्षाच नव्हती आता अजितदादाकडून. ठीक आहे, वैचारिक बोलणं चालणं एकमेकाच्या विरोधात आसन, पण अजितदादा इथून पुढचं पाऊल गुंडाच्या बाजूनं, जातीवाद पसरवणाऱ्या मंत्र्याच्या बाजूने उचलतील असं कदापि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आता वाटत नव्हतं.